माणिकराव कोकाटेंसंदर्भातली मोठी अपडेट आहे। कोकाटेंवर तातडीने अटकेची कारवाई होण्याची शक्यता सध्या कमी असल्याची माहिती मिळते। अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। 11 वाजण्याच्या सुमारास ते तिकडे पोहोचले आणि कोकाटेंवर अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरू आहेत। त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं कळतंय आणि त्यामुळे विश्रांतीची गरज आहे असंही डॉक्टरांनी सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवाय पुढील काही दिवस कोकाटेंना देखरेखीखाली ठेवणं गरजेचं आहे असंही डॉक्टरांनी म्हटलंय। सूरज सावंत ताजे अपडेट द्यायला आपल्या सोबत आहेत। आता सूरज, 11 वाजता पोलीस पोहोचलेले होते लीलावती हॉस्पिटलमध्ये। आता पुढची पावलं कशी टाकण्यात येत आहेत, काय अपडेट्स आहेत? अश्विन, नक्की जवळपास 1 तास झालेला आहे। नाशिक पोलीस आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि रुग्णालय प्रशासनामध्ये त्यांची चर्चा सुरू आहे। तज्ञ डॉक्टरांची टीम यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार जो कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा जो त्रास आहे हा नियंत्रणात नाहीये, त्यामुळे त्यांना देखरेखीखाली अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यामुळेच काही दिवस पुढील हे त्यांना त्या ठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांना देखरेखीखाली ठेवणं गरजेचं असल्याचं जे मत आहे ते डॉक्टरांनी पोलिसांकडे कळवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज जो नॉन बेलेबल वॉरंट आहे हा देण्यासाठी नाशिक पोलीस या ठिकाणी दाखल झालेले। त्यामुळे अटकेची जी कारवाई आहे ती धूसर वाटते आहे, कारण मेडिकल ग्राउंड्स वैद्यकीय अहवाल हा पाहता कुठेतरी अटकेची कारवाई होण्याची शक्यता ही फार कमी वाटते आहे। मात्र आता पुढील निर्णय जो आहे, वैद्यकीय अहवाल आहे हा वरिष्ठांशी त्या ठिकाणी पाठवून त्यांच्याशी देखील सल्लामसलत केला जाईल आणि त्यानंतर नाशिक पोलीस हे पुढील पाऊल उचलतील। खरं तर हे हाय प्रोफाईल प्रकरण आहे जे 1995 पासून जे अनेक वर्ष हे चालत आलेलं, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि राज्यातल्या दुसरा मंत्री आहे ज्यांना या संपूर्ण प्रकरणात राजीनामा देखील द्यावा लागलेला आहे। त्यामुळे कोकाटेंची आज जी अटक होण्याची शक्यता वाटत होती ही कुठेतरी धूसर वाटताना पाहायला मिळते। सध्या अतिदक्षता विभागात उपचार जरी सुरू असले तरी पोलीस हे डॉक्टरांशी संवाद साधत आहेत आणि त्यांना देखरेखीखाली ठेवणं हे खूप गरजेचं असल्याचं देखील मत हे डॉक्टरांनी पोलिसांकडे व्यक्त करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात पुढे पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं देखील आता तितकं महत्त्वाचं राहणार आहे। अश्विन, सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आता बातमी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती